प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, सकाळचा भोंगा आपण जो प्रतिसाद देत आहात तो अत्यंत अभूतपूर्व प्रतिसाद आहे. अनेक लोकांनी सांगितलं की भोंगा बंद करू नका, भोंगा हा खरं बोलतोय. आणि जोपर्यंत भोंगा हा खरा बोलतोय असं तुम्हाला वाटतं तोपर्यंत रत्नाकर औसेकरचा सकाळचा भोंगा बंद होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि मित्रांनो, भरभरून आशीर्वाद आहे आपला. अवघं 1 वर्षातलं आपलं चॅनल आहे आणि 40,000 सबस्क्रायबर पर्यंत आपण पल्ला गाठतोय. हा 40,000 लोक मला जुळलेत हे आपला सर्वांचा आशीर्वाद आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. अशा सगळ्या ज्या म्हणी आहेत त्या आठवत 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 आज एक अत्यंत क्लेशदायक बातमी माझ्या वाचण्यात आली मित्रांनो. हे पहा, 4 दिवसात 3 आत्महत्या. 4 दिवसात 3 आत्महत्या. 2 विद्यार्थ्यांनी घेतला गळफास. एका युवकाची मांजरा नदी पात्रात उडी. पोलिसांकडून कारणाचा शोध चालू. नीटची तयारी आणि लातूर पॅटर्न. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तरुणांनो, तुम्हाला थोडं सर्वांना हात जोडून विनंती आहे. एक तुमचा वडील भाऊ म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय, कृपा करून कोणत्याही विद्यार्थ्यांना आत्महत्या करू नका लेकरांनो. कारण जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र ह्या लातूरमध्ये जरी मिळत असला, हे लातूर हे शैक्षणिक पंढरी आहे. आज पुण्यातले विद्यार्थी लातूरमध्ये शिकायला येतात. एक काळ असा होता की लातूरचे विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी जातात. आज सुद्धा जातात. आणि लातूरच्या विद्यार्थ्याला विशेष सन्मान या पुणे शहरात मिळतो. मित्रांनो, त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. कारण माझ्या मुलाला आणि माझ्या मुलीला MBA ला ऍडमिशन पुण्यात पाहिजे होतं. ऍडमिशन क्लोज झालेली होती. फक्त मी लातूरून आलोय म्हणल्याबरोबर तिथल्या एका मोठ्या इन्स्टिट्यूटचे अधिकारी मी लातूर येतोय म्हणल्यावर वाट पाहत होते. आणि 2 ऍडमिशन त्यांनी MBA चे माझ्यासाठी वाढवले आणि माझ्या मुलाला माझ्या मुलीला MBA ला ऍडमिशन दिलं. हे लातूर पॅटर्नचं गमक आहे. आज माझा मुलगा MBA, माझी मुलगी MBA. आज दोघंही चांगल्या कंपनीमध्ये स्थिर स्थावर आहेत. पण मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न नक्कीच आहे. पण लातूर पॅटर्न या मुलांच्या भविष्याला उज्ज्वल आकार देण्याचं काम अनेक क्लासेस, डमी कॉलेज, अनेक ट्युशन क्लासेस आणि लातूर हे आता ट्युशन एरियाचा हब बनलेला आहे. ट्युशन क्लासेस हब झालेला आहे की शिक्षणासाठी आज बीडचा मुलगा आहे तो लातूरला शिकतो, नांदेडचा मुलगा आहे तो लातूरला शिकतो, सोलापूरचा मुलगा आहे तो लातूरला शिकतो, कोल्हापूरचा मुलगा आहे तो लातूरला शिकतो, पुण्याचा मुलगा आहे तो लातूरला शिकतो, कोल्हापूरचा मुलगा आहे तो लातूरला शिकतो. लातूर पॅटर्न हा घडवलेला इथल्या अनेक प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी आणि तज्ज्ञ मंडळींनी. त्याबद्दल त्यांना तर धन्यवाद दिलेच पाहिजेत. पण मित्रांनो, एक स्ट्रगल करायचं जे कॉन्फिडन्स या मुलांमध्ये, या विद्यार्थ्यांमध्ये येणं ही काळाची गरज आहे. कारण मित्रांनो,
एक काळ असा होता की 1980 साली मी स्वतः औरंगाबादच्या 2 ऑफिसमध्ये काम करून मी माझं शिक्षण पूर्ण करायचं. मित्रांनो, गेली 6 महिने झालं माझ्या पायाला चप्पल नाहीये, मी अनवाणी फिरतोय. याची कुणीतरी खबर आमच्या वडिलांना दिली आणि त्यावेळेस लातूरून वडिलांनी 50 रुपयाची मनी ऑर्डर केली की बाळ एक चप्पल घे. अत्यंत साधारण परिस्थिती मित्रांनो, लक्षात ठेवा. पण आम्ही खचलो नाहीत, आम्ही डगमगलो नाहीयेत. 8-8 दिवस भाकरीचं चपातीचं दर्शन नाही मिळालं, रोटी कशी असते ती पाहायला मिळालं नाही. पाणी पिऊन जगलो, काम करून जगलो, लोकांचे हॉटेल साफ करून जगलो, लोकांचे ऑफिसे स्वच्छ करून जगलो. पण आम्ही खचलो नाही, कारण आमचं एक ध्येय होतं, काहीतरी करायचंय. मग काहीतरी करण्यासाठी आम्ही औरंगाबाद, त्या काळचा आजचं संभाजीनगर आम्ही गाठलेलं होतं. आणि मित्रांनो, कॉलेजच्या तिथल्या जे स्कूल ऑफ आर्टची एक शाखा आहे, शासकीय कला महाविद्यालय औरंगाबाद. या ठिकाणी मी ऍडमिशनला गेलो. ऍडमिशन झालं, प्रवेश झाला. पण मित्रांनो, शिकत असताना काहीही माहित नव्हतं की पुढे आपल्याला काय बनायचंय. फक्त आपण चांगले चित्र काढतो, आपण चित्रकार आहोत आणि चित्रकलेत काहीतरी करायचंय. म्हणून कोणीतरी आमच्या वडिलांना सांगितलं की याला चित्रकलेच्या कॉलेजला घाला, कारण इकडं आपण प्रगती पास 35% मार्क 10वीचे विद्यार्थी आपण. मग पुढे आयुष्यात भविष्य सगळं काही समजतच नव्हतं, काय आपण काय झालो असतो हेच माहित नाही. वडिलांचा छोटासा कपड्याचा व्यापार होता. पण मित्रांनो, औरंगाबादला ऍडमिशन झाल्यानंतर जगायचं कसं हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. कारण वडिलांची बेताची परिस्थिती आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या कष्टावर जगून, कारण काम केल्याशिवाय तुमचं पोट भरत नव्हतं, काम केल्याशिवाय तुम्हाला कॉलेजची फीस देता येत नव्हती. चित्र काढतोय म्हणून कॉलेजला ऍडमिशन, पण पुढे भविष्य काय हे माहित नव्हतं. तरी पण केलेलं धाडस. कोर्स होता 4 वर्षाचा. लातूरच्या चित्रकला महाविद्यालयातला विद्यार्थी म्हणून औरंगाबादमध्ये गेलेलो आणि हा औरंगाबादमध्ये ऍडमिशन झाल्याबरोबर मला सांगण्यात आलं तिथल्या प्राध्यापकांनी की तुम्ही चित्रकलेच्या लायक नाहीयेत. का वाटलं माहित नाही त्यांना. व ज्या प्राध्यापकांनी मला आपण चित्रकलेची लायक तू नाहीयेस हा शब्द वापरला, त्याच प्राध्यापकांनी 1982 साली मला गोल्ड मेडलनं सन्मानित केलं. मित्रांनो, जिद्द नाही सोडली, खरंच जिद्द नाही सोडली. फक्त परिस्थितीशी झगडायला शिकलं पाहिजे. एक ना एक दिवस माझा येणार आहे आणि मी विश्वास, या नशिबाचा, या आयुष्याचा संपादन करणारे ही शक्ती तुमच्यामध्ये आली पाहिजे मित्रांनो. म्हणून मी माझ्या आजच्या सकाळच्या भोंग्यामध्ये एक जाहीर आव्हान करतो या सर्व महाविद्यालयांना, सर्व शाळांना, हायस्कूलला, कॉलेजला, की जर तुम्हाला माझा 1 तासाचा व्याख्यानाचा कार्यक्रम पाहिजे असेल तर मी विना मोबदला, कारण ही आजची बातमी पाहून माझ्या डोक्यात प्रकाश पडला की आपण या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग केलं पाहिजे. आपण ह्या विद्यार्थ्यांना समजून सांगितलं पाहिजे, बाबांनो, जीवनात झगडायला शिका. तुमच्या समोर अनेक उदाहरणे आहेत. डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर विठ्ठल लहाने यांची मुलाखत मी माझ्या युट्यूब चॅनलवर पाहून काढून पहा तुम्ही. अरे बाबांनो, कुठं मार्क कमी पडले म्हणून दररोज पेपरला बातमी आहे. काल नांदेड जिल्ह्यातल्या मुलीने आत्महत्या केली. आज लातूर जिल्ह्यात 4 दिवसात 3 आत्महत्या. लातूर जिल्ह्यात 4 दिवसात 3 आत्महत्या. हा लातूर पॅटर्न आहे. मग यापुढे या माता पित्यांनी तुम्हाला कोणत्या भरोशावर या लातूरला शिक्षणासाठी ठेवावं याचं उत्तर तुम्ही मला द्या मित्र. कोणत्या भरोशावर की उद्या तुम्हाला त्यांनी फीस भरतील, शिकवतील, इथे ऍडमिशन देतील, मोठ्या क्लासेसला तुमचं नाव घालतील आणि तुम्ही लातूर शहरात येऊन आत्महत्या करणार का तर मार्क कमी पडले. कुठं चुकतंय? पंचवंत शासनाचं शैक्षणिक धोरण चुकतंय का विद्यार्थ्यांची सहन करायची शक्ती संपलेली आहे का तुमच्या मधला आत्मविश्वास संपलेला आहे?
याचा प्रश्न पडतोय मित्रांनो. म्हणून मी आज जाहीरपणे माझ्या सकाळच्या भोंग्यामध्ये सांगतोय की जर कोणत्या प्राध्यापकाला संस्थेना जर माझा कार्यक्रम पाहिजे असेल तर तो मोटिवेशन स्पीच आहे 1 तासाचं जर तुम्हाला पाहिजे मी विनामूल्य द्यायला तयार आहे. फक्त मला असं वाटतं एक समजा 100 व्याख्यान झाले तर यामधून एका जरी विद्यार्थ्याचं मन आत्महत्येपासून दूर गेलं तर माझा कार्यक्रम यशस्वी झाला. एका मुलाचं मग प्राण वाचवायला कारणीभूत ठरलो असं मला वाटायला लागेल मित्रांनो. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की खचू नका. कित्येक अनुभव घेतले मित्रांनो. 4-4 दिवस चपाती पोटात नाहीये म्हणून औरंगाबादला पाहुण्यांच्या घरासमोर सायकल भाड्याने घ्यायची. त्यावेळी 5 पैसे तास सायकल, 5 पैशाला त्यावेळेस किंमत होती मित्रांनो. 1980 सालची मी गोष्ट करतोय. आज ही 45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 5 पैसे तास सायकल घ्यायची आणि त्यांच्या घरासमोर एका चपातीसाठी चक्रा मारायच्या 1 तास. राहत होतो मी शहागंजला. तिथून मी चालत जायचं घाटीला, म्हणजे मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनला. त्या ठिकाणी राईस प्लेट 2.25 रुपयाला होती आणि तीच राईस प्लेट शहागंजला ₹2.75 होती. 50 पैसे वाचतात दररोज म्हणून मी दररोज 6 किलोमीटर जाणे आणि 6 किलोमीटर वापस येणे. मित्रांनो, पण खचायचं नाही ठरवलं होतं. त्यावेळेस येत होता आत्महत्येचा विचार, त्यावेळेस सुद्धा येत होता की अरे आपल्या जगण्यात काय अर्थ आहे असं वाटत होतं. पण ज्यावेळेस मी आजची ही बातमी वाचली मित्रांनो, मग त्यावेळेस मला समजलं की या मुलांमध्ये आता आत्मविश्वासाची कमतरता झालेली आहे. अरे विद्यार्थी मित्रांनो, जे तुमचे आई वडील शेतकरीत रे, बिचारे कष्टकरीत रे, मजूर आहेत, काम करून खातात, त्यांचे स्वप्न आहेत तुम्ही इंजिनियर बनाव, तुम्ही डॉक्टर बनाव. तुम्हालाही आमच्यासारखं शेतात राबून आज शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आपण डोळ्यानं पाहतोय मित्रांनो, आपण अनुभवतोय की शेतकरी हा किती सुखी किती समाधानी. कोणताही शेतकरी समाधानी नाही आज. कारण एवढं निसर्ग कधी कधी धोका देत आहे, कधी नशीब धोका देतं, कधी बियाणं धोका देतं, कधी माणसं धोका देतात, कधी शेजारी धोका देतो, कधी कोणी धोका देतो. शेतकरी परेशान आहे आज मित्रांनो. मग तुमचे आई वडील गळ्यातलं मंगळसूत्र आई तुमची गहाण ठेवते. वडिलाचं फाटकं धोतर बघा. वडील भोक पडलेलं बनियन घालून दिवस काढतात. वेळ प्रसंगी बहीण एखाद्या हॉस्पिटलमध्ये साफसफाईला जाते. का तर तुमचं शिक्षण झालं पाहिजे, तुम्ही मोठे झालं पाहिजे, तुमच्यात एक आत्मसन्मान शक्ती आली पाहिजे, तुम्ही त्यांना सुद्धा ताठ मानणं या समाजामध्ये वावरता आलं पाहिजे, ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी. तुम्ही मोठे व्हावं हेच स्वप्न प्रत्येक आईबापांचं असतं मित्रांनो. आणि तुम्ही ह्या लातूर सारख्या शहरात येता आणि सरळ आत्महत्येचा विचार करता. का तर 1% कमी पडला, 2% कमी पडले, नीटला नंबर नाही लागला, का नीटमध्ये मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या, 10वीत मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आम्ही ऐकत होतो, पण आता विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि याच्यासाठी समुपदेशन, याच्यासाठी विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला पाहिजे की आपल्याला काहीतरी बनायचंय, मला घडायचंय. ठीक आहे, वेळ लागेल. रत्नाकर औसेकर घडायला सुद्धा 15, 20, 25 वर्ष लागलेले आहेत मित्रांनो. तेव्हा रत्नाकर औसेकर आज तुमच्या समोर दिसतोय. आज मला आवाजाचा बादशाह, काय चित्रकार, व्यंगचित्रकार जे काय म्हणतात ते सगळं आहे. पण मित्रांनो, ह्याच्यासाठी कष्ट ही सगळ्यात महत्वाची गरज आहे की मी जिंकणार, मी हारणार नाही. एवढं एक ध्येय जर तुमच्या डोळ्यासमोर राहिलं, यश गाठायचंय आपल्याला, माघारी नाही फिरायचं, गळफाच नाही घ्यायचा, नदीत उडी नाही मारायची किंवा विष प्राशन नाही करायचं. एक लक्षात ठेवा. परवाच मी एक मोबाईलवर पाहिलेले की एक तरुण रील बनवण्यासाठी गळफास घेतला पठ्ठ्यानं. अरे वा, का तर त्याला रील बनवायची होती. आत्महत्येचे प्रकार त्या मोबाईलवर सांगितले जातात की कशा पद्धतीने आत्महत्या करा.
पण कशा पद्धतीने आत्महत्येपासून दूर जावं हे कोणता मोबाईल नाही सांगत मित्रांनो. मोबाईलचा वापर यासाठी आहे, कोणतं कीटकनाशक घेतल्यास लवकर प्राण जाईल हे मोबाईल सांगतो. कुठेतरी मन उद्विग्न होऊन मला आज तुमच्या समोर तुमचे कान टोचावे असं मला वाटायला. विद्यार्थी मित्रांनो, कदाचित तुम्हाला आजचं माझं बोलणं कडवट वाटेल, कित्येकांच्या आई वडिलांना रुचणार नाही, कित्येक मुलांना रुचणार नाही, पण जे बोलतोय मी तुम्हाला सत्य बोलतोय मित्रांनो, की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये झगडायला शिकलं पाहिजे, लढायला शिकलं पाहिजे. एक वेळ मी उपाशी राहील पण मी माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करील, ही भावना तुमच्यामध्ये निर्माण होणं ही काळाची गरज आहे. मित्रांनो, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हे पा दगडाला सुद्धा ठोके सहन केल्याशिवाय देव पण येत नाही. एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पाहुण्यांकडून वागणूक, सगळ्या सोहऱ्यांकडून वागणूक, मित्रांकडून वागणूक, भावांकडून वागणूक, सरांकडून वागणूक, समाजाकडून वागणूक, जातींकडून वागणूक, या सगळ्यांकडून जोपर्यंत तुम्ही एक एक पैलू पार करत, एक टप्पा पार करत, जोपर्यंत तुम्हाला पैलू पडणार नाहीत, जोपर्यंत तुम्हाला जीवनाचे अनुभव येणार नाहीत, जोपर्यंत तुम्हाला जगण्याचे अनुभव येणार नाहीत, जोपर्यंत तुम्हाला एक रोटी एक चपाती दाल चावलचा अनुभव येणार नाही, जोपर्यंत तुम्हाला भुकेनं तुम्ही तडपणार नाही, तोपर्यंत तुम्हाला खरं देव पण मिळणं हे अवघड आहे. फक्त एकच सर्वांना सांगणं की मला जी बातमी वाचून जे माझं आज मन व्यथित झालं की 4 दिवसात 3 आत्महत्या केल्यात लातूरमध्ये. हाच लातूर पॅटर्न घडतोय का मित्रांनो? विलासराव देशमुख कृषी महाविद्यालयात BSc ऍग्री प्रथम वर्षात द्वितीय सत्रात शिकत असलेला एक परप्रांतीय विद्यार्थी गळफास घेऊन आत्महत्या केलेला आहे मित्रांनो. बी फार्मसी आणि कृषी विद्यार्थ्यांनी गळफास घेतला. एका युवकाने मांजरा नदीत उडी मारली. का? तर फक्त मार्क कमी पडले. मी कुठेतरी अयशस्वी होत आहे, मी यशस्वी होणारच नाही, मला आयुष्यात सगळं अपयशच आहे, मी काहीच करू शकणार नाही, ही भावना त्यांच्यामध्ये दृढ होत चालली. स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी होत चालला. त्याची ही फळ आहेत मित्रांनो. 10वीतला विद्यार्थीने आत्महत्या करतो, 12वीतला विद्यार्थीने आत्महत्या करतो. एवढंच नाही तर मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा ऍडमिशन घेतल्यास अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे पुण्यात काल 2 आत्महत्या झाल्या. म्हणजे आत्महत्याला काही कारण? अभ्यास सहन होत नाही, हे वडिलांची अपेक्षा मी पूर्ण करत नाही म्हणून मी आत्महत्या करतोय. मग तुम्ही आत्महत्या केल्यानंतर त्या वडिलांचं फाटलेलं धोतर कोण शिवणार याचा विचार करा मित्रांनो. तुम्ही आत्महत्या केल्यानंतर सोनाराकडे घाण ठेवलेलं तुमच्या आईचं मंगळसूत्र कोण सोडून तुमच्या आईच्या गळ्यात घालणार आहे याचा विचार करा मित्रांनो. तुम्ही आत्महत्या केल्यानंतर तुमच्या बहिणीचं लग्न कोण करणार आहे याचा विचार करा तुमच्या मित्रांनो. तुम्ही आत्महत्या केल्यानंतर तुमच्या परिवाराचं पुढे काय होईल, तुमचे आई वडील किती दुःखात जातील याचा विचार तुम्ही केलाय का? म्हणून आत्महत्या रोखणे ही आज काळाची गरज आहे. आणि त्यातल्या त्यात शिक्षण पंढरी लातूरमध्ये, मला विशेषतः लातूर पॅटर्नचा उल्लेख का करा वाटतो की ज्या लातूर पॅटर्नचा गवगा पूर्ण देशात आहे की लातूर पॅटर्न म्हणजे एक नावाजलेलं पॅटर्न आहे. व याच पॅटर्न आता हा आत्महत्येचा डाग लागतोय का? कुठं कमी पडतंय? शैक्षणिक धोरण कुठं कमी पडतंय का? विद्यार्थ्यांचे प्रयत्न कुठे कमी पडतायत का? का शिक्षण क्षेत्रात असलेला भ्रष्टाचार कमी वाढलेला आहे का? का गुण वाढीसाठी प्राध्यापक लोक पैसे खात आहेत का? कित्येक सापडलेले आहेत. गुणपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका विकण्याचे प्रकार सुरू झालेत का? आणि या लातूर पॅटर्न मध्ये ड्रग सप्लाय केला जातो ट्युशन एरियात, अशी काही बातमी मागे पकडलेली आहे, आलेली आहे पेपरला मित्रांनो, तुम्ही वाचून बघा. काय ड्रगच्या विळख्यात तरुण सापडतायत, याचा शोध झाला पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी इथल्या स्थानिक आमदारांनी, इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी, इथल्या स्थानिक खासदारांनी आणि या लातूर पॅटर्नचा गवगव्या करणाऱ्या सर्व प्राध्यापकांनी, संस्था चालकांनी याचा गांभीर्याने विचार करणं ही काळाची गरज निर्माण झालेली. म्हणून मित्रांनो, मी आजच्या सकाळच्या भोंग्यामध्ये माझ्या सर्व या
लातूरच नव्हे तर या महाराष्ट्रातल्या कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये जर तुम्हाला जर असं वाटलं की आपण रत्नाकर औसेकरांचं 1 तासाचं व्याख्यान आयोजित करावं, तर मी मोफत फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी मी विद्यार्थ्यांशी 1 तास संवाद घालायला तयार आहे, त्यांच्याशी संवाद करायला तयार आहे. का तर मला असं वाटतं मित्रांनो, आज मला भावना अशी झाली की कुठंतरी हे रोखलं पाहिजे की यापुढे कधीही पेपरला बातमी नाही आली पाहिजे की शिक्षणाच्या कारणामुळे विद्यार्थ्यांची आत्महत्या हा विषय या पेपरला आला नाही पाहिजे. एवढं जर आपण करू शकलो तर आपलं जीवन सार्थकी लागेल. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, या जगात कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही. या जगात तुम्हाला हे जगडावंच लागेल, तुम्हाला कष्ट करावीच लागतील, तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावंच लागेल आणि तुम्हाला जरी डोक्यात आत्महत्याचा विचार आला त्यापासून तुम्हाला दूर जावं लागेल. फक्त यापुढे आम्हाला या लातूर पॅटर्न, आत्महत्या पॅटर्न घडतोय अशी बातमी करायची वेळ नाही आली पाहिजे. खरं तर ही वेळ यायलाच नको होती, पण ज्यावेळेस मी वाचलं मित्रांनो, मन व्यथित झालं. किती लक्षात ठेव, गुरुवारी एक घटना घडली. दीपक कुमार धनावत हा राजस्थानचा सवाई माधोपूर जिल्ह्यातील खतखलन गावचा रहिवासी आहे. BSc अग्री प्रथम वर्षासाठी तो इथल्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. 10:30 वाजता वसतिगृहात कार करण्याचे कर्मचारी आल्यानंतर त्यांना दीपक कुमारने गळफास घेतल्याचं दिसते. आज परप्रांती विद्यार्थी लातूरमध्ये येतात. हे लातूरचं नक्कीच यश आहे, हे लातूर पॅटर्नचं यश आहे, इथल्या शैक्षणिक संस्थांचं यश आहे, इथल्या क्लासेसांचं यश आहे, इथल्या प्राध्यापक घेत असलेल्या कठोर परिश्रमाचं यश आहे. यामध्ये तिळमात्र शंका नाहीये मित्रांनो. फक्त आमचं एक मत आहे की तुम्ही 500 किलोमीटरहून 1000 किलोमीटर या लातूर शहरात शिकण्यासाठी येता, फक्त आत्महत्येचा विचार तुमच्या डोक्यात येऊ देऊ नका. या लातूरला बदनाम करू नका की हे लातूर आता आत्महत्येचा पॅटर्न बनत आहे, त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांच्या. मागे एकदा आपण ऐकलं होतं की बीड जिल्हा हा शेतकऱ्यांचा आत्महत्या पॅटर्न बनलेला आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तिकडे आत्महत्या कमी होत आहेत, पण इकडे विद्यार्थ्यांच्याच आत्महत्या नवीनच फॅड आलेला आहे मित्रांनो. म्हणून कुठंतरी हात जोडून सगळ्या विद्यार्थ्यांना माझं कळकळीचं विनंती आहे आणि आई वडिलांना सुद्धा एक विनंती आहे. आई वडिलांना माझी विनंती अशी आहे, पाल्यांना अशी विनंती आहे की तुमच्या मुलाच्या अंगातले सुप्त गुण ओळखा. एक लक्षात ठेवा, काही धोरणं ही शिकण्यासारखी आहेत. सगळ्यांनाच MBA व्हायचे, सगळ्यांनाच IT क्षेत्रात जायचे, सगळ्यांनाच जॉब्स पाहिजे. एक धोरण लक्षात घ्या, जहां ना जाहे बैलगाडी वहां जाहे मारवाडी, हे धोरण लक्षात ठेवा. जिथं बैलगाडी जात नाही तिथं हा मारवाडी समाज जातो. त्या गावामध्ये जाऊन छोटंसं किराणा दुकान टाकतो आणि 2 वर्षात त्याच गावातल्या चौकातली जमीन विकत घेतो आणि तिथं टोलेजंग बिल्डिंग उभा टाकतो आणि त्याच गावातल्या पाटलाला, त्याच घराच्या वास्तुशांतीला सगळ्या गावाला जेवायला बोलवतो. असा हा मारवाडी समाज आहे. त्यांचा थोडा आदर्श घ्या, थोडा गुजराती समाजाचा आदर्श घ्या, सिंधी समाजाचा आदर्श घ्या. ही समाज ही छोटे छोटे आहेत, पण ही समाज मायनॉरिटी आहेत. पण ह्या समाजानं शिकवलेलं आहे की जीवनामध्ये, व्यापारामध्ये कसं यशस्वी व्हावं. कोमटी समाज, कितीही शिकलेला विद्यार्थी असू द्या, मुलगा असू द्या, तो किराणा दुकानावरच बसणार, त्याला गमक सापडलेला आहे मित्रांनो. पण सगळ्यांनाच जर IT क्षेत्रात जॉब्स, सगळ्यांनाच मोठं व्हायचं, सगळ्यांनाच MBA व्हायचं, असं व्यापारात सुद्धा मी पाहिलेलं आहे की काहीही शिक्षण नसलेले कित्येक व्यापारी आज करोडपती झालेले आहेत. कुठं नीटमध्ये मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या, कुठं 10वीला मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या, कुठं 12वीला मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या. नोकरी हेच ध्येय? अरे नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बना. आणि मगच हा प्रश्न सुटलाय. तुम्ही इतरांना जॉब द्यायची तुमच्या ताकद निर्माण ठेवा की मी तर नोकरी करणारच नाही, पण मी इतर 100 मुलांना जॉब देईल एवढे गट्स माझे आहेत. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होणं ही काळाची गरज आहे.
म्हणून यापुढे अशी बातमी, विद्यार्थ्यांची आत्महत्या हे शब्द ऐकल्याबरोबर आज मनामध्ये चर झालं, अरे बापरे, आपण आता काहीतरी बोललंच पाहिजे. म्हणून मित्रांनो, हे पुन्हा एकदा विनंती करतो, संस्था चालक, हायस्कूल, कॉलेज, क्लासेस या सर्वांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करा. त्या विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करा, शिकवा, मोठं व्हा, तुम्ही फीस कमवा, करोडपती देणं घेणं काय नाही, फक्त या विद्यार्थ्याच्या आत्महत्या रोका. आणि लातूर पॅटर्नला लागत असेल हा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा डाग रोका एवढंच सांगण्यासाठी आजचा केलेला हा सकाळचा भोंगा आहे. योग्य वाटलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कोणाला जर माझा कार्यक्रम पाहिजे असेल तर नक्कीच मला फोन करा. मित्रांनो, माझा नंबर आहे 9890398788. कधी फोन करा, मी उपलब्ध आहे. तुमच्या कमेंट जरूर लिहा. आणि मित्रांनो, फक्त माझं विद्यार्थी मित्रांना सांगणे की विद्यार्थी मित्रांनो, खचू नका, ताठ मानेनं संकटाला सामोरे जा, व्यवस्थित अभ्यास करा, व्यसनापासून दूर राहा, सुपारी गुटख्यापासून दूर राहा, व्यसनी मुलांपासून दूर राहा आणि आपलं भविष्य घडवा. फक्त यापुढे आम्हाला आत्महत्येवर विद्यार्थ्यांचा कार्यक्रम करायची पाळी द्या आली पाहिजे, हीच परमेश्वराजवळ मी विनंती करतो. इथंच थांबूया, भेटूया उद्या नवीन विषयासह. आपला आवडता कार्यक्रम सकाळचा भोंगा. नमस्कार. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.